सीमारेषेबाहेर चौकार. पाहुणे असतील तेव्हा पाहुणे, अध्यक्ष असतील तेव्हा अध्यक्षाचं पद, आणि जेव्हा एक खेळाडू असतील, एक फलंदाज असतील, तेव्हा एक फलंदाजीची भूमिका पूर्णपणे पार पडताना माफी नसेल कुठल्याही गोलंदाजाला, माफी नसेल इथे क्षेत्ररक्षकांना. वेलकम यशवंत पाटील, आपलं स्वागत आहे, मनापासून हार्दिक स्वागत आहे. यशवंत पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेवर खरोखरच अतिशय नजर ठेवलेली आहे एक आयोजक म्हणून. मोठा फटका, अतिशय उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का, आणि पोचलेला आहे. अतिशय सुंदर झेल. स्वतः नाराज आहेत बघा, क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतो आणि फलंदाज नाराज आहेत, कारण माझ्या फटक्यामध्ये कुठलीच कमतरता नव्हती. बघा चेंडू खूप वेळ हवेत होता. याआधी सुद्धा धनंजय अण्णा एक चांगली इनिंग खेळून, म्हणजे इनिंग खेळताना सुरुवात चांगली केली होती, मात्र बाद झाले होते. इथे सुद्धा पहिला चेंडू चौकार मारला आणि त्यानंतर असं वाटलं होतं की लयात आलेले आहेत, सूर सापडलेला आहे, मात्र चांगला फटका खेळताना एक हवेत चेंडू होता. त्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल, अतिशय सुंदर झेल पकडलेला आहे सूर्या याने. नाराज, निराश, हताश होऊन परतले आहेत. सूर सापडला होता, कॅपमध्ये चेंडू पहिला ढकलला होता, असं वाटलं होतं की इथून आता इनिंगला सुरुवात करतील, मात्र दोन्ही इनिंगमध्ये छोटेखानी खेळ करून बाद झालेले आहेत. गणेश येतोय, डावखुरा फलंदाज. धनंजय गवडी यांची जागा भरून काढण्यासाठी. रामाली खुश असेल स्वतःवर, त्या क्षेत्ररक्षकावर खुश असेल की चांगला झेल पकडून एक सफलता मिळवून दिली. फुलटा चेंडू, अशा चेंडूंना माफी नसेल, मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. क्षेत्ररक्षक तिथे सजवलेलं आहे. बरोबर गोलंदाजाने सांगितलं की मला एक लॉंगॉनला क्षेत्ररक्षक हवा आहे, आणि तिथे कर्णधाराने त्याने क्षेत्ररक्षक लावून दिलं होतं डावखुऱ्या फलंदाजासाठी. तिथे ते चेंडू गेलेला आहे. आता आपण बघू शकता उजव्या हाताच्या फलंदाजाला एक बघूया कुठे सजते. मिड विकेटला मला तर वाटते क्षेत्ररक्षक सजते 30 या सर्कलच्या बाहेर, आणि एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. काऊ कॉर्नरमध्ये राहिले तो क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कवर, एक्स्ट्रा कवर, पॉईंट. इथे मात्र ड्राईव्ह केलं आहे चेंडूला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी होते, मात्र बॅकअप चांगल्या रीतीने दिला जातो आहे. तिथे 2 धावा पडून काढल्या जातात, धावसंख्या 7. रिचा स्मृती पायगाव आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे या 2 संघामध्ये चालू असलेला हा सामना. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाने गावदेव फुंडास या संघाला पराभूत केलं, त्यानंतर कान्हाई पाय संघाला पराभूत केलं होतं रिचा स्मृती संघाने. आता मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार जाईल चौकारासाठी. दुसरा चौकार येतो या इनिंग मधला. पहिला चौकार होता धनंजय अण्णा यांच्या बॅटमधून, इथे मात्र चौकार येतोय सलामीवीर संतोष याच्या बॅटमधून. सलामीची जर आपण जोडी बघितली तर ही जोडी एक उत्कृष्ट जोडी होती, कारण 45+ खेळाडू असणं गरजेचं असतात एक नियमानुसार. त्या खेळाडूंना इथे पहिल्या षटकामध्ये खास सवलत असते. मात्र दोन्ही फलंदाज आक्रमकही आहेत, त्यानंतर इन फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यापैकी एक फलंदाज माघारी परतलेला आहे सलामीवीराच्या स्वरूपात. त्यानंतर इथे संतोष चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र स्लो डिलेव्हरी, वीरेंद्र सेवागच्या अंदाजाने स्लो चेंडू ओळखला आहे, आणि काय घडलंय तेथे बघूया काय घडलंय. क्षेत्ररक्षक स्वतः सांगेल. दुसऱ्या धावेच्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात पंच सांगतील. बघूया, निर्णय आल्यानंतर आपण कळवूया की कशा प्रकारे धावा पूर्ण झाल्यात की नाहीये. दिनेश भांबरे सरांना इथे कामाला लावलेलं आहे. सिक्सर आहे की बघूया काय आहे तिथे. आमचे दिनेश भांबरे सर इथे जॉईन झालेले आहेत. बघितला आखोडपट टप्प्याचा चेहरा हा
चेंडू होता. तर अशा रीतीने जेव्हा झेल पकडला तेव्हा त्या क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेच्या आत नाही तर सीमारेषेला टच होता आणि हा षटकार जाईल. चांगलं तिथे प्रयत्न पाहायला मिळाले त्या क्षेत्ररक्षकाकडून. स्वतःला खरंच तिथे ब्रेक लावला होता, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जेव्हा त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला तेव्हा त्याचा जो पाय होता तो सीमारेषेला टच झाला होता. म्हणजे अशा रीतीने इथे हा षटकार असेल. या षटकाराने धावसंख्या पोचली ती 17. षटक क्रमांक पहिलं रिचा स्मृती पायगाव त्या संघाने कान्हाई पाय संघाला पराभूत केलं. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा कमजोर नाही आहे. प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा गावदी फुंडास या संघाला परास्त केलेलं आहे. एक सामन्यात विजय संपादन करून वाट बघतायत संतोष स्मृती राहणार संघाशी कोण 2-2 हात करेल. वैभव यांचा संघ वाट बघतोय संतोष स्मृती राहणार संघाचा की कुठला या दोनपैकी संघ येईल जो आमच्याशी भिडेल. गोलंदाजी मार्गावर येतोय. दुसरे षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन सदानंद डावखुऱ्या फलंदाजाला नक्कीच इथे आल्हाददायक, स्फूर्तीदायक आणि फायदेशीर असा हा मोसम आहे. बघा त्यांनी बघितलं ते हेरलं असेल कशा रीतीने मंडपचे झालर इशारा देत आहे त्यांना फटकेबाजीसाठी. इथे हुक करण्याचा प्रयत्न केला होता. शपल क्रॉस झाला. फलंदाज उजव्या एसटीच्या बाहेर आला होता. त्यानंतर लॉंग लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र संपर्क झाला नाही. कदाचित हवेचा फायदा मिळू शकते या फलंदाजाला, डावखुऱ्या फलंदाजाला. मात्र त्यासाठी तुम्हाला टायमिंग करणं गरजेचं आहे. बाकी काम करणार आहे हवेचा ओघ. तो टायमिंग होतोय का? तो टायमिंग करू देईल का सदानंद? इथे मात्र खोदून काढलेला आहे चेंडूला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर धोकादायक ठरू शकते. मात्र चुकी केली आहे तिथे गोलंदाजाने. चेंडू पकडता आले नाही. परिणाम स्वरूप एक धाव तिथे पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मात्र एसटी रक्षकाने एसट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. धावचीच्या स्वरूपात बाद होते. वन डाऊन पोझिशनवर आलेला गणेश बाद होऊन परततोय. अर्थातच हा त्याग असेल, ही कुर्बानी असेल येणाऱ्या फलंदाजासाठी ज्याचं नाव आहे सचिन. सचिन यांनी या आधीच्या सामन्यात धुव्वाधार फलंदाजी केली होती. 26 धावा पटकावल्या होत्या, झळकावल्या होत्या. कान्हाई पाय समोर एक आव्हानात्मक खेळी त्यांनी खेळली आणि त्या संघाला परास्त केलं. त्याच्यामध्ये मोळाचा वाटा उचलला होता सचिन याने. इथे बघूया आता कशा रीतीने सदानंद सामोरा जाईल सचिनला. या आधी जे फलंदाज होते ते 45+ होते. इथे मात्र बघूया सचिनला अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. फुलटाच चेंडू आहे, कार्पेटच्या सहाय्याने टोळवलेला आहे. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय पुन्हा एकदा आमच्या भांबरे सरांना कामाला लावलेला आहे. या थर्ड अंपायरवर इथे डिसिजन सोपवलेला आहे. तर बघूया इथे काय निर्णय पाहायला मिळेल. पोचलोय का फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये? क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली होती. अशा चुका नक्कीच कधी कधी डोकेदुखी ठरतात फलंदाजांना.
मोह होतो धाव घेण्याचा मिस फील्डवर, आणि तिथे कधी कधी धोका निर्माण होऊ शकते. आता धोका आहे, बघूया. तर अशा रीतीने डिसिजन थोडंसं अवघड होतं. हवेमध्ये बॅट होती, मात्र जेव्हा बॅट टेकली त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या, म्हणजे सेफ आहे तिथे, फलंदाज सेफ आहे. 21 धावा. थोडीशी उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न, कारण त्या निर्णयावर खूप साऱ्या जणांच्या नजरा असतात. पुन्हा एकदा सदानंद. गॉड बिहाइंडची संधी होती तिथे, संधी थोडीशी अवघड मात्र गमावलेली आहे. नवनाथ आहेत मला तर वाटते. नक्कीच या आधी सामन्यात त्यांनी मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला होता. खरंच उत्कृष्ट सलामीवीर म्हणून त्यांनी एक चांगली खेळी केली, आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या संघाच्या अध्यक्षांना म्हणजेच सहकार्यांना दिला होता. इथे ड्राईव्ह केले, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय, आणि त्या चुकीला माफी नाही. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जाते. धावसंख्या 24. दुसरं षटक मार्गस. रिचा स्मृती पायगाव फलंदाजी करतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या अगेन्स्ट. सदानंद पुन्हा एकदा. आता मोठा फटका, आता हवेच्या सोबत जाईल का सोबत, आणि नक्कीच गेला आहे सीमारेषे बाहेर षटकाराच्या स्वरूपात. वा, आमचे डीजे ऑपरेटर पण कुठे कमी नाहीत. दिनेश पाटील सांगतात की पाहिजे तेवढा बक्षीस देईन तुला, एक षटकार मारून दाखव मला, आणि दाखवलं सदानंद यांच्या गोलंदाजीवर. सलामीवीर संतोष याने षटकार मारून. आता त्याला लावा किती बक्षीस लावायचं ते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 15च्या सरासरीने. 30 पहिल्या षटकात, 17 दुसऱ्या षटकात, 13, आणि अजूनही सर्वात मोठा अडथळा सचिन हा फलंदाज खेळपट्टीवर आहे. सचिन मडवी हा फलंदाज 12 पैकी किती चेंडू खेळेल हे महत्त्वाचं आहे, कारण या फलंदाजाला रोखणं सोपं काम नसेल. भलेही गोलंदाजी आहे ब्राह्मणदेव भाटाळे संघाची, मात्र या फलंदाजाला रोखणं सहज शक्य नसेल. काल गिरीश यांनी दिवस गाजवला, ॲडव्होकेट गिरीश. त्याआधी प्रल्हाद यांनी दिवस गाजवला. बादशाह 11 संघाचे पवन असो, योगेश असो, प्रल्हाद असो, गुणेश, त्यांनीही चांगली कामगिरी केली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय शिवाजी, जो खेळतोय जीवाशी, त्याचंच नाव आहे शिवाजी. बघूया, यष्टीरक्षक मात्र थोडा दूर गेलेला आहे यष्ट्यांपासून. स्पीडअप करा, जरा घाई करा. यानंतर आपल्याला लगेच रेग्युलर फॉर्मॅटची शेड्यूल सुरू करायचं आहे. आज खेळपट्टीची सुद्धा डागडुजी करायची आहे, त्याच्यावर रोलिंग करायला लागेल. त्यानंतर ती साफसुथरीही करावी लागेल. मातीची पीस असल्याकारणाने वारंवार तिला देखरेख ठेवावी लागते. बघा, मी आधी सांगितलं की हा फलंदाज धोकादायक ठरू शकते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीपमधून येईल तोपर्यंत दुसरी धाव आणि स्ट्राईकसुद्धा आपल्याकडे ठेवतोय. 45 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज सचिन मडवी. पुन्हा एकदा
त्यानंतर शिवाजी मराठी शाळेच्या एंड करणं लेफ्टम राऊंड द विकेट ओव्हर द विकेट ओव्हर द विकेटचा मारा केला तो सचिनसाठी मोठ्या फटक्यापासून रोखायचं आहे बस एवढंच काम करायचं आहे गोलंदाजाला आणि मोठ्या फटक्यापासून रोखलं जाते चांगली गोलंदाजी शिवाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते एक डावखुरा गोलंदाज नेहमीच उजव्या त्याचा फलंदाजाला त्रासदायक ठरत असतो कोणा बनवून गोलंदाजी करतोय बघा आता मात्र यॉर्कर पट्टीचा चेंडू खोदून काढलेला आहे क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण होईल मात्र धावचीची संधी होईल का नाहीये नेम तिथे चुकला लगातार 3 चेंडूवर 3 दुहेरी धावा स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते हुकला तर संपला अशा पद्धतीची गोलंदाजी शिवाजीकडून केली जाते बचावही करणं तुम्हाला गरजेचं आहे धावाही घेणं गरजेचं आहे मोठा फटकाही खेळू देत नाहीये निरखून पारखून गोलंदाजी केली जाते शिवाजीकडून सचिन मडवीसाठी आता मात्र हा खराब चेंडू म्हणावा लागेल इथे चेंडूचा टप्पा मात्र चुकीचा झालेला आहे आणि ज्या चेंडूच्या इंतजारमध्ये होते प्रतीक्षा करत होते तो चेंडू मिळतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय षटकाराच्या स्वरूपात तर या षटकाराने मात्र आता धावसंख्या पोहोचलेली आहे ती 42 42 धावा षटक क्रमांक 3 चालू आहे एक डेंजर झोनकडे धावसंख्या वळताना पुन्हा एकदा शिवाजी लेफ्टम राऊंड द विकेट आता पुन्हा एकदा अतिशय मोठा फटका आणि हा या स्पर्धेतील सर्वात लांबलचक षटकार पिच चेंडू होता रडारमध्ये दिला होता या चेंडूंच्या प्रतीक्षेत असतो नेहमी सचिन हॅट्रिक साधतोय का षटकारांची बघूया ऑन हॅट्रिक सचिन मात्र इथे हॅट्रिक पासून वाचायचं होतं गोलंदाजाला वाचले मात्र वाईटच्या स्वरूपात बाईटच्या स्वरूपात चौकाही सोने पे सुहागा शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला कुठेच संधी नाही तिथे फक्त बघ्याची भूमिका घेतली होती त्या क्षेत्ररक्षकाने की माझ्या आवाकाच्या बाहेर आहे बाबा मला इथे जमणार नाही तिथपर्यंत पोहोचणं आणि चेंडू नॉन स्टॉप सीमारेषे बाहेर गेला शिवाजी 2 षटकार 1 चौकार इथे मात्र पुन्हा मोठा फटका हॅट्रिक साधतोय का नाही हॅट्रिक साधत इथे बाद होते फलंदाज जेलचीच्या स्वरूपात नक्कीच डीजे ऑपरेटर आपल्याला मान्य श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषकातून थेट प्रेसिडेंट चषकाकडे घेऊन गेले चॅलेंज मैदानावर कारण तिथे ही धून नक्कीच एक प्रसिद्ध धून म्हणून ओळखली जाते आणि इथे धावसंख्या पोचलेली आहे ती 53 अजून 1 षटक बाकी आहे 6 षटक शेष 6 चेंडू शेष आहेत
53 धावा झालेल्या आहेत. बघूया आज शेवटी षटक घेऊन येत आहे गोलंदाज उमेश योगेश. नॉट आउट तिथे धावचीच्या स्वरूपात घोषित केलेले आहे. 2 धावा पळून काढतोय पुन्हा एकदा सचिन. 3 धावा सचिन याला स्ट्राईक येत आहे बघा. हा जर आपण बघितला फटका तर खेळला होता. सॉरी सॉरी संतोष आहेत. सचिन मध्ये बाद झालेले आहेत. संतोष सलामीवीर. स्ट्राईकसाठी उमेश. नक्कीच इथे आता मात्र थोडीशी दमछाक झालेली पाहायला मिळाली. धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे. फलंदाज सलामीवीर संतोष खूप चेंडू खेळल्यानंतर चौथ्या षटकात सलामीला येऊन चौथ्या षटकापर्यंत किल्ला लढवल्यानंतर बाद होतोय. सचिनने 2 षटकार मारले. त्यानंतर तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. सीमारेषेलगत एक सुंदर झेल त्याचा पकडला गेला आणि एक विस्फोटक खेळी 23 धावांची संपुष्टात तिथे आली. उमेश बघूया योगेश साठी तयार. उमेश पायावर आधारित चेंडू अपील केला जातोय. आजच्या दिवसातील तिसरा पायचित. बघू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये शपल क्रॉस झाला होता. फलंदाज अमोल येतोय. पडझड झाली पुन्हा एकदा. चांगली भागीदारी झाली होती संतोष आणि सचिनच्या मध्ये. मात्र त्यानंतर सचिन बाद झाल्यानंतर लगेच इथे विकेट जातोय. पुन्हा एकदा संधी आहे आणि इथे मात्र प्रतिम असा झेल एसटी रक्षक नवनाथ कडून. हलका असा स्पर्श झाला होता बॅटला आणि एस टी रक्षकांनी कुठे चूक केली नाही. थोडा अवघड झेल होता. अतिशय बॅटला स्पर्श केल्यानंतर अतिशय चेंडू वेगाने निघाला होता एस टी रक्षकाच्या दिशेने. मात्र त्याने दुसऱ्या प्रयत्नात चांगला झेल पकडला नवनाथ यांनी. इथे कुठेतरी धावसंख्या मात्र थोडीशी रोखली जाते. रोखावी लागेल. अतिशय वेगवान चेंडू अतिशय तेज तर्रा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पंच निखलेश बजागे आमच्याकडे वळतात सांगतात की अवांतर धाव 57 धावा झालेले आहेत. योगेश यांचे हे महत्त्वाचं षटक अंतिम षटक. या षटकामध्ये त्यांना 10च्या आत धावा देऊन संघाला एक सुस्थितीत ठेवायचं आहे जेणेकरून संघर्ष करताना त्यांच्या फलंदाजांना एक सोपं जाईल. मात्र ड्राईव्ह केला स्ट्रेट ड्राईव्ह बघूया. सीमारेषे बाहेर एका टप्प्याने चेंडू जातोय चौकाराच्या स्वरूपात. बासष्ट 62 6 गड्यांच्या मोबदल्यात.
योगेश पुन्हा एकदा रॅटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पटापट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर चेंडू नीटसा येत नाही. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज बाद करतोय. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि धावसंख्या तर अशा रीतीने धावा झालेल्या आहेत त्या 62 आणि 63 धावांचं आव्हान असेल. 15 पॉईंट जेमतेम 50ची सरासरी गाठावी लागेल. रिचा स्मृती पायगाव या संघाने एक आश्वासक टोटल उभी केलेले आहे, टार्गेट उभा केलेलं आहे. नक्कीच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाकडे तशी फलंदाजीची लाईन मजबूत ही आहे, मात्र प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी ही तितकीच धारदार आहे. एकंदरीत खूप कठीण जाणार आहे 63 धावांपर्यंत पोहोचणं, मात्र कठीण जाईल. त्या कठीण प्रसंगाला तुम्हाला सोपं करावं लागेल. जिद्द, संयम, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघर्ष अशा अनेक गुणांना तुम्हाला गवसणी घालून या 63 धावांपर्यंत पोचायचं आहे. आणि त्यासाठी तुमचे 1 किंवा 2 फलंदाज नक्कीच बहरात येणं गरजेचं आहे. ते फलंदाज बहरात नक्की कोण येणार आहेत, कशा रीतीने फलंदाजी होईल बघूया, आपल्याला काही क्षणामध्ये समजेल. तर सुरुवातीच्या 2 षटकात नक्कीच काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आपल्यासमोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील. तर 62 धावा झालेल्या आहेत रिचा स्मृती पायगाव संघाच्या मास्टर 40 फॉर्मॅटमधील या स्पर्धेतील सर्वोच्च अशी धावसंख्या आहे. आणि 63 धावांचं लक्ष ब्राह्मणदेव भाटाले संघासमोर. सलामीची जोडी मैदानात येत आहेत. कर्णधार नवनाथ आणि त्यांच्या जोडीला किशोर. 62 धावा म्हटले की तुम्हाला पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी करावी लागेल, कारण 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकामध्ये 63 धावा करायच्या आहेत, म्हणजे जवळजवळ 16च्या सरासरीने आपल्याला धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे पॉवर प्लेचं ओव्हर हे महत्त्वाचं ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये किती धावा बनवतात याच्यावर डिपेंड आहे की पुढच्या 3 ओव्हरमध्ये टार्गेट किती धावांचं राहणार आहे. धनंजय गवली पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा दिल्या होत्या. पहिला चेंडू आणि मस्तक पे दस्तक. चेंडूच्या टप्प्यासाठी थांबले होते, पण टप्पा त्यांच्या डोक्याच्या वरून उडून गेला आणि हा चौकार येतो किशोर यांच्या बॅटमधून. पहिलाच चौकार ब्राह्मणदेव भाटावली संघासाठी. धनंजयांना पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. किशोर याला फुलटच चेंडू ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक समोर.
फक्त एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. किशोर याच्या खात्यावर एक धाव, धावसंख्या होती 5, बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. तर नवनाथ आलेले स्ट्राईकला, संघाचा कर्णधार. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली होती नवनाथ यांच्या मार्फत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळालेला होता, पण त्यांनी तो पुरस्कार त्यांचे मित्र, संघाचे अध्यक्ष जनक टरे यांना डेडिकेट केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पोल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि हा 22च्या मदतीने एक धाव आलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 6. तर परत स्ट्राईकला आले ते किशोर यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता. पाहूया ह्या चेंडूवर किती धावा जमवतात ते किशोर. धनंजय अण्णा पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी राऊंड विकेटने. फुलटॉस चेंडू लेग साईडला मारलेला आहे. स्क्वेअर लेगला असलेले क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव करण्याची संधी होती. एका धावी संख्येने संघाची धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा तयार धनंजय अण्णा, लेफ्ट हँड बॅट्समन नवनाथसाठी. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना आखूड टप्प्याचा चेंडू पोल केलेला आहे आणि पॉवरफुल षटकार. काय फटका खेळला होता. अगोदरच तयारीतच होते शॉर्ट पिच चेंडूच्या आणि तसा चेंडूही आला आणि तो भिरकावून दिला सीमारेषेबाहेर नवनाथ यांनी षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढत आहे 13. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. 13 धावा धावपळकावर आहे. शेवटचा चेंडू पाहूया या चेंडूवर किती धावा बनवतात नवनाथ. सोडून दिलेला आहे चेंडूला. पंचांचा इशारा आहे तो वाईट चेंडू. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण उजव्या शिट्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. पंचांचा इशारा आहे तो नो बॉल. नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 15. पाहूया फ्री हिटचा फायदा कसा उचलतोय नवनाथ. आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय चेंडू. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. फ्री हिट आहे. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 17. जसासे तसेच उत्तर ते दिलेलं आहे. पायगाव संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या आणि भाटाले संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 17 धावा झालेल्या आहेत. जसास तसे उत्तर इथे दिलेले आहे. ब्राह्मणदेव बाटाले या संघाने खास करून नवनाथ याच्या बॅटमधून आलेले आहेत 8 धावा. त्यानंतर किशोर याच्या बॅटमधून 6 धावा आलेल्या आहेत. फ्री हिट होता हे क्षेत्ररक्षक विसरले होते आणि त्याने आनंद व्यक्त करण्यासाठी चेंडू उंच असा फेकला होता. नशीब चेंडू बाउंड्रीच्या बाहेर नाही फेकला. क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी इथे संभाजी आलेले आहेत. क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी पाहूया संभाजी याची गोलंदाजी कितपत योग्य ठरवणारी असते. कर्णधाराच्या या डिसिजनला संभाजी याला आणण्यात आलेला आहे दुसऱ्या षटक टाकण्यासाठी. स्ट्राईकला असणारे फलंदाज किशोर आणि नॉन स्ट्राईकला नवनाथ. दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत. 63 धावांचे आव्हान डोळ्यासमोर ठेवून ही सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे आणि पॉवर प्लेचा त्यांनी पुरेपूर असा फायदा उचललेला आहे. 17 धावा काढलेल्या आहेत पॉवर प्लेमध्ये. दुसरे षटक घेऊन संभाजी राईट आर्म ओव्हर द विकेट किशोरसाठी.
सुंदर असा चेंडू, सुंदर असा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही, ब्लाइंड स्विंग मारण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जाते लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू जातो सीमारेषा बाहेर, चौकार. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप वाईट उभा होता आणि चेसिंग त्याला करता आलं नाही आणि चेंडूचा वेग इतका होता की त्याला अडवू शकला नाही आणि सरळ चेंडू सीमारेषा बाहेर गेलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ते 21. एकही गडी अजून बाद झालेला नाही. चांगला ड्राईव्ह केला होता किशोर याने. संभाजी पुन्हा एकदा तयार आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक सचिन मडवी याच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू आणि अशा प्रकारे पहिली विकेट ब्राह्मणदेव भटाली या संघाची पडलेली आहे 21 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होत आहे संभाजी याच्याकडून. 2-3 पावलाचा रनअप फक्त आणि गोलंदाजीचा वेग बघा चेंडूचा. वेगाने चेंडू फेकत आहेत. नवीन फलंदाज योगेश शेलार आलेले आहेत मैदानावर. अकुट्यापदा चेंडू होता, कट केलेला आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 23. 1 बाद 23. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. योगेश शेलार यांनी फटका जर चांगला मारला होता परंतु 2 धावा त्याच्यावर निघाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण झालं अन्यथा चेंडू सीमापार गेला असता. सुंदर असा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगले क्षेत्ररक्षण करतोय स्वतः गोलंदाज आणि इथे धावबाद. फॉलो थ्रू मध्ये आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने यष्ट्यांचा वेध घेतला होता. डायरेक्ट हिट केला होता चेंडूला आणि धावबादच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय योगेश शेलार याच्या नावाने आणि धावसंख्या आहे ती फक्त 23. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये संभाजी याच्याकडून. आतापर्यंत 6 धावा खर्च केलेले आहेत. 1 फलंदाज बाद केलेला आहे आणि 1 रनआउट. अशा प्रकारे 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेले आहेत. सलामीवीर नवनाथ अजून खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज सूर्या याचे आगमन झालेले आहे खेळपट्टीवर. संभाजी पुन्हा एकदा तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट नवनाथसाठी. एका मोठ्या फटकेची अपेक्षा आहे प्रेक्षकांना. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, पाहूया संभाजी झेल घेतोय का. झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मात्र इथे धावबाद करण्याची संधी होती. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये नवनाथ. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 25 आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा झाल्यात त्या 25. तर उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. 38. 12 चेंडू आणि 38 धावा आणि ते कशा प्रकारे बनवल्या जातील ते आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक योगेश चिकणे सर. नक्कीच उमेश पाटील सर, गेली 3 दिवस आपण अतिशय उत्तम साथ दिलेली आहे आणि जशी तुमची साथ आहे तसे या स्पर्धेला रंगही वाढत आहे आणि सामनेही अगदी वेळेवर तंतोतंत होत आहेत. खेळाडू आणि कर्णधार ही चांगल्या प्रकारे साथ देत आहेत.
एकंदरीत मास्टर 40+ क्रिकेट संघटनेने एक चांगल्या प्रकारे इथे सहकार्य केलेलं आहे. आणि या दुपारच्या सत्रात दुपारचं सत्र जरी मी म्हणत असलो तरी आता सत्र संपायला जणू काय आलेलं आहे, कारण यानंतर फक्त एक सामना शिल्लक असेल. आणि 2 सामने सुरुवातीचे जर सोडले तर प्रत्येक सामना चुरशीचा झालेला आहे. चला, आपल्याला लवकरात लवकर हे मैदान खुलं करायचं आहे, त्याच्यामुळे जरा स्पीडअप करा. खेळपट्टीवर थोडासा पाण्याचाही मारा केला जातो आहे, त्यानंतर रोलिंग केली जाते, त्यामुळे खेळपट्टी सुकायला थोडा अवधी लागतो. म्हणून आपण सहकार्य करूया, जेणेकरून आपले 2 सामने सेमीफायनलचे आणि अंतिम सामना आपल्या रजनी क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळेल. जेव्हा संपूर्ण हा फॉर्मॅट पूर्ण होईल आणि अंतिम दिवस असेल, तेव्हा तुम्हालाही रजनी क्रिकेटचा आनंद लुटता येईल या मैदानावर. तर यापैकीच कुठला तरी एक संघ असेल जो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. तर गोलंदाजी मार्गावर अमोल उजाशीच्या बाहेर चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला. पंच वळतायत आमच्याकडे, संदीप पाटील. धावसंख्या 26, अजूनही चेंडू शेष आहेत 12 धावा पाहिजे. 37 नीड इंटू 12 डिलिव्हरी. 12 बॉल 37 धावा. मोठा फटका येतो बॅटमधून, बघूया क्षेत्ररक्षक 2 आहेत मात्र राहतील खूप दूर. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर षटकारासाठी. हे स्पष्ट केलेले आहेत, चेंडूवर षटकार आलाय. पहिल्याच एक अवांतर धाव, त्यानंतर एक षटकार. तुमच्या जर मनगटात दम असेल तर नक्कीच एक अशक्यप्राय विजय तुम्ही खेचून आणू शकतायत. आणि ती कामगिरी करावी लागेल. फलंदाज सूर्या याला एक सूर्य जर आपण बघतोय, आकाशात आग ओकते, तर त्यानंतर इथे मैदानावर आग ओकताना सूर्यकुमार यादवच्या प्रमाणे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल आणि तुम्हालाही सिद्ध करून द्यावं लागेल की मीही या संघाचा सूर्यकुमार यादव आहे, सूर्य आहे. यष्टीच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा एका चेंडूवर 8 धावा खर्ची घातल्या आहेत. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल अमोल याची. पहिला चेंडू अवांतर, फलंदाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर इथे तिसरा चेंडू सुद्धा अवांतरच्या स्वरूपात वाईट. बचने का प्रयास कर रहे गेंदबाज. अशी गोलंदाजी करावी लागेल. बघा, हा चेंडू मात्र अतिशय तेज तरार वेगवान चेंडू, ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू. अशा चेंडू बघू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये. बघा किती वेगाने चेंडू होता, थोड्याशा यष्ट्या दूर राहिल्या, अन्यथा आता फटका फसलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोचेल का? नाही पोचू शकत. जीवनदान मिळतंय. 2 धावा सूर्याच्या खात्यामध्ये जोडल्या जातात, संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. अंतर थोडासा अजूनही सोपं होत आहे. 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अमोल पुन्हा एकदा रॅटम ओव्हर द विकेट. स्ट्रेट ड्राईव्ह केले पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना. दुसऱ्या एंडला थ्रो केलेला आहे, कारण सूर्याचा विकेट त्यांना आवश्यक आहे. नॉस्टकर एंडला भलेही असतील नवनाथ या आधीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, मात्र त्यांचा फारसा त्यांना धोका वाटत नाही. धोकादायक ठरेल तो एक षटकार पेश केलेला सूर्या. बघूया, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जातोय काऊ कॉर्नरमध्ये. चेंडू आत्ता मात्र नाही. संधी, धावचीची संधी असेल, साधता येत नाही. वारंवार सूर्याच्या एंडला चेंडू फेकी केली जाते, कारण
1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू माहीत आहे की नंबर 1चा खेळाडू आहे. 24 धावांची आवश्यकता. धावा झालेल्या आहेत 39 करायच्या आहेत त्या 63. शेवटचा चेंडू या षटकातील शेष असेल. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल, अन्यथा सामना आपल्या हातातून खूप दूर जाईल. सूर्या फुलटॉस चेंडू. या चेंडूला माफी नसेल. फुलटॉस चेंडूला टोळ वसूल केलेला आहे आणि हा जातोय चेंडू षटकाराच्या स्वरूपात. षटकाराने रंगत पुन्हा एकदा वाढलेली आहे. हा चेंडू जर निर्धावाच्या स्वरूपात गोलंदाजाने हाताळला असता तर खूप अवघड समीकरण झालं. मात्र ते षटकार गेल्यानंतर धावसंख्या झाले 45 आणि आता मात्र धावा करायच्या आहेत त्या 18. चेंडू शेष आहेत 6. प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला 3 धावा कराव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग. आणि तो गोलंदाज कोण आहे बघूया. 18 धावांचं संरक्षण करणारा कोण असेल गोलंदाज. 12व्या खेळाडूला काही कल्पना आहे. बघूया काय गोलंदाज आहे. भाकीत तर केलेलं आहे 12व्या खेळाडूने कुठल्या गोलंदाजाकडे गोलंदाजी दिली जाते. मात्र कर्णधाराच्या मनात वेगळाच काय विचार आहे. बघूया. गणेशचं नाव तर सूचित केलेलं आहे. तोच येतोय का गोलंदाज. धडधड वाढली असेल त्या गोलंदाजाची. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या षटकात गोलंदाजी करणे म्हणजे एकदम धैर्याचं काम असतं. हो गणेशच येते मला तर वाटते. गणेशला गोलंदाजी देताना आधी त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी बऱ्याच जणांनी कानमंत्र दिले. प्रत्येक चेंडू कशा रीतीने हाताळावा. 6 चेंडूंबद्दल 6 जणांनी त्यांना आता सूचना केलेल्या आहेत. मात्र गणेशच्या मनात वेगळंच काही आहे, कारण आपल्याला 18 धावा वाचवायच्या आहेत. धनंजयजी गवडी सर त्यांना बरोबर गाईड करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. क्षेत्ररक्षकांना बघा तेच सजवत आहेत. आता क्षेत्ररक्षण तर सजलेलं आहे. क्षेत्ररक्षक असं सजलं आहे की जो डावखुरा फलंदाज आहे ना, एंड बदललेला आहे. डावखुऱ्या फलंदाजाला थोडासा बेनिफिट मिळणार आहे, फायदा मिळणार आहे. एक बघू शकताय ऑन साईडला जास्त क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत, जेणेकरून झेल सुटणार नाही. हो इथे मात्र काय घडलंय. निर्धाव चेंडू. समीकरण कठीण होत आहे. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके खेळावे लागतील. आधीच्या सामन्यातील हिरो असेल तरी मात्र प्रत्येक सामना तुम्हास फटका येतोय मोठा. हवेची मिळते साथ. चेंडू जाईल हवेच्या सोबत. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं. काय घडलंय तेथे. वाचवल्यात का 5 धावा. हो वाचवल्यात आपल्या संघासाठी 5 धावा एकंदरीत. लाजवाब क्षेत्ररक्षण. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकताय. बघा ओरपी चेंडू होता, ऑफसाईडच्या थोडासा बाहेर आणि ताकदीनिशी खेळून काढला होता नवनाथ यांनी. बघू शकता बराच वेळ चेंडू हवेत राहिल्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. शेवटच्या क्षणी चेंडूवर झेपावल्या आणि नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. बघा मोक्याच्या क्षणी हा षटकार वाचवतोय. त्या क्षेत्ररक्षकाला खरोखरच दाद देणं गरजेचं आहे आणि दाद द्यायलाच हवी. 4 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता. 17 धावांची गरज आहे. सूर्यामध्ये ती धमक. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारी फलंदाजी करावी लागेल. मिस्टर 360. हो आता समीकरण असं झालेले आहे. 3 चेंडू 3 षटकार. अशक्य नाही मात्र अवघडही आहे. बघूया. कदाचित सूर्याच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नसेल.
फुलटॉस चेंडूला नाही खेळू शकत योग्य प्रकारे. इथून मात्र आता पराभव पदरामध्ये पडलेला आहे. जणू काही औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. कदाचित एखादा 9 चेंडू व्हाईट चेंडू सामन्यामध्ये पुन्हा वेगळा वळण आणू शकते. तीच गोलंदाजीची चुकी असेल. मात्र चांगल्या प्रकारे चेंडू हाताळले, योग्य टप्पा योग्य दिशा ठेवली तर 2 षटकार जरी आले तरी काही फरक नाही पडणार. नवनाथला अजूनपर्यंत बाद करणारा गोलंदाज सापडलेला नाहीये. मात्र त्यांना तशी संधी आली नाही शेवटपर्यंत फिनिश करायची. संधी होती मात्र ती साधता आली नाहीये. दुसऱ्यांदा फिनिशर बनायचं होतं त्यांना. हवेत आहे चेंडू, एकच धाव. तर अशा रीतीने नक्कीच सामन्यावर पकड मजबूत केले रिचा स्मृती पायगाव संघाने. औपचारिकता बाकी राहिली आहे, फक्त शेवट गोड करणार आहेत का? आणि हा शेवट गोडच आहे, मात्र पराभव आपल्या पदरी पडतोय.